सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई। काशी तू काही विसरतेस का? नाही काय? हे सगळं जेवण आवरून फ्रीज मध्ये ठेवायचंय तुला. हे जेवण? पण हे जेवण तर आता फक्त मी काय सांगते ते ऐकायचं. अन्न हे पूर्ण ब्रह्म माहितीये ना तुला? हो. आपल्या काशीने आज आपल्या सगळ्यांसाठी खूप छान स्वयंपाक केलाय. त्यासाठी तिने खूप मेहनतही घेतली. तेव्हा तुम्ही आता वाढून घ्या, सुरुवात करा आणि सांगा कसं झालंय. करा रे, सुरुवात करा. याआधी माझ्या मैत्रिणीच्या समोर माझा अपमान करून समाधान झालं नाही, म्हणून आता घरच्यांसमोरही अपमान करणं सुरूच आहे. पण आता हे अति होतंय. पाणी आता डोक्यावरून जायला लागलंय. मला माहिती आहे यांनाही माझं जेवण आवडणार नाहीये. मी आता फक्त त्यांच्या काही बोलण्याची वाट पाहतेय. यांच्यापैकी एकाने जरी माझ्या जेवणाला नाव ठेवलं तर माझी काशी करायला निघालेल्या गायत्रीजींची मी काशी केल्याशिवाय राहणार नाही. वा, छान जमून आलाय बेत. खरंच कश्मीरा, तू जी काय सकाळपासून मेहनत घेतलीस ना त्याचं सार्थक झालंय. खरं तर खूप दिवस झाले पालक पनीर खायला मिळालं नाही. खूप दिवसांनी आपल्याला हे कधीतरी होईल घरी असं वाटत होतं सारखं, पण आज हा योग आला. वा वा, काय मस्त. बरं वहिनी, हे सगळं तुम्हीच केलंयत का? अरे नाही, म्हणजे एवढ्या वर्षांनी कॅश वहिनीने असा सगळा स्वयंपाक केलाय, पण चव मात्र तशी आहे म्हणून म्हणलं. हो, खरंच खरंच. वा. वा कश्मीरा, खरंच खूप छान झाला होता स्वयंपाक. आतापर्यंत भूक लागली तर मी मीराला किंवा अभिलाषाला सांगायचो, पण यापुढे आवर्जून तुला सांगत जाईल. आम्ही पण. छान. चला. वा, मजा आली. छान झाला होता स्वयंपाक. मी जरा हात धुवून येतो.
याला म्हणतात कुटुंब आणि आपल्या माणसांचं प्रेम. तुझ्या मैत्रिणींना माहिती होतं तू स्वतः तुझ्या हाताने त्यांच्यासाठी स्वयंपाक केलायस ते, पण त्यांनी तुला चिडवायची एकही संधी सोडली नाही. तुला धडा शिकवतच त्या गेल्या, त्याच्यातच त्यांना आनंद मिळाला. पण आपल्या घरातली माणसं तुझ्या हातचं बेचव जेवण पोटभर जेवली का? मी सांगते, कारण त्यांना तुला दुखवायचं नव्हतं. तू घेतलेली मेहनत त्यांनी पाहिली होती. तुला बरं वाटावं, तुला आनंद मिळावा म्हणून ते बेचव जेवण पोटभर जेवले. आपल्या नात्यांचं महत्व आता तरी कळलं का? सासूबाई, तुमच्या या फालतू ड्रामाबाजीचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाहीये. तुम्ही कितीही मला समजवण्याचा प्रयत्न केलात तरी जे मी ठरवून आली आहे ते केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्हाला तोपर्यंत जी काही प्रवचनं द्यायची आहेत ना ती द्या. माय गुडनेस. अरे देवा. काय काय झालं? काय झालं? कॅशनी केलेला स्वयंपाक खाल्ल्यामुळे जरा जरा असं मळमळतंय रे, आणि असं ना मधनं जसं घशाशी आल्यासारखं सुद्धा होतंय असं. नाही, मला माहित होतं तुझ्यावर हा प्रसंग ओढवणार आहे, म्हणून मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. घे, तुला बरं वाटेल. आणि फक्त कॅश वनील नाव ठेवू नको. तुझा आधाशीपणा नडलाय तुला. कसं काय? अरे दादा, दुष्काळात उठल्यासारखा ताव मारत होतास तू. अरे असं काय करतोस? मग तू पाहिलंस ना, तिथे ती कॅश माझ्या तोंडावर उभी होती आणि तिच्या समोर तिने एवढं केलेला सगळा स्वयंपाक न खाणं म्हणजे बरं दिसलं असतं का ते? दादा, तुझी अवस्था ना मी समजूच शकतो, पण काय माहितीये का, नाही कोणी नाही, आजपर्यंत कॅश वहिनी आपल्या घरातल्या माणसांना बनवत आल्या, पण त्यांनी काल काय केलं? काय मनावर घेतलं होतं की आज घरातल्या सगळ्या माणसांसाठी मी स्वयंपाक करणार. म्हटल्यावर आपण थोडस कोऑपरेट करायला पाहिजे नाही का? पण मी आणि आबा हुशार आहोत. आम्ही काय केलं, जर असं हातचं राखून जेवलो. याचा फायदा असा झाला की जेवण झाल्यानंतर चेहऱ्यावर एक खोटा आनंद दाखवायला आम्हाला मदत झाली. पण आपण सुसाट सुटला होतात. अरे किती विवळतोयस, भोग भोग कर्माची फळं. अरे बाबा, एक वेळ हा त्रास परवडला, निदान हे तू दिलेलं औषध घेऊन थोड्या वेळाने बरं तरी वाटेल मला. पण ऍक्च्युली ती समोर उभी आहे आणि तिने सगळा स्वयंपाक केलाय आणि तो जर मी खात नाहीये, हे सगळं पाहिल्यानंतर जे काही रामायण घडणार होतं ना, त्या रामायणाची तुम्हाला कोणालाच काही कल्पना नाहीये. आई गो. आई गो. विघ्नेश, काय ग? तुला रामायण खूप आवडतंय कळलंय मला. पण मला एक सांग, तुझं महाभारताच्या बाबतीत काय म्हणणं आहे? ऍक्च्युली ना, महाभारत हे का ग? तुला तुला काही बोलायचंय का महाभारताबद्दल? नाही नाही, मला म्हणायचं काही नाहीये, मला सांगायचंय. सांग ना मग. तुमच्या त्या लाडक्या गायत्रीने माझं जे काही रामायण घडवून आणलंय ना, त्यावर उद्या महाभारत फ्री आहे. बापरे. त्यामुळे तुला फक्त उद्याची वाट पाहावी लागणार आहे. उद्या? का ग? काय आहे उद्यापासून? उद्या तुम्ही सगळ्यांनी जी कॅशची काशी केली आहे ना, त्याची उद्या कॅश होणार आहे.
एकदा का काशीची कॅश झाली ना की त्या गायत्रीची आणि त्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांचीच मी काशी केल्याशिवाय राहणार नाही. हाय खुशी, हाव आर यू? फाईन. नाही ग, तुम्ही जे पाहिलं ना काल ते खोटं नाटक होतं ते. हो हो हो, छे ग, 2 दिवसाचं हे नाटक आहे. त्यानंतर कॅश तर आपली कमाल दाखवेलच. हो हो हो. एनिवेज मी तुझ्याशी नंतर बोलते. या, बाय बाय बाय, टेक केअर. देवा परमेश्वरा, मला ते कॅशची अवस्था नाही बघ. तिच्या त्या नाकावरचा डाग, कशी दिसते ती. काहीतरी कर ना तू बाप्पा. वहिनी, वहिनी, एक मिनिट. काय अगं अगं अगं, काय 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 बोलत होता तुम्ही? मी काही नाही काही नाही. अहो वहिनी, काहीतरी बोलत होता तुम्ही, नाकाबद्दल असं काहीतरी बोलत होता. का तुझ्या गायत्रीजींना पण ना काही कळत नाही. तुझ्या नाकाला पण मेकअपची इतकी सवय झाली आहे ना की ते कधी काळं पडलं हेही तुला कळलं नसेल. आता तू काळा डाग कायमचा राहिला नाही म्हणजे मिळवलंस. वहिनी प्लीज सांगा ना, माझ्या नाकाला नक्की काय झालंय? मी कशाला सांगू, मी तुझी शत्रू नंबर 2 आहे ना. अहो वहिनी, शत्रू वगैरे ते सगळं ठेवा ना बाजूला, तो विषय वेगळा आहे. तो विषय इथे कशाला काढताय तुम्ही? प्लीज ना वहिनी, सांगा ना माझ्या नाकाला नक्की काय झालंय. तुम्ही मोठ्या वहिनी आहात ना. बघ, माझं तुला सांगून झालंय, पण तरी तुला माझ्यावर विश्वास नाहीये. ठीक आहे, जाऊन तुझ्या मित्राला विचार ना. मित्र? माझा कुठला मित्र? त्या आरशाशिवाय तुझा दुसरा कोणता जीवलग मित्र असेल? हो, तेही खरंच आहे म्हणा. मग पण वहिनी, मी काय म्हणते, तुमच्या रूम मध्ये जाऊन मी पटकन आरशात पाहून येऊ का? म्हणजे कसं माहितीये, पटकन जाईल आणि पटकन येईल. नाही कॅश, नाही नाही, नको नको नको. वहिनी मी काय म्हणते, ऐका तरी, ऐका ना. असं मी पटकन जाईल आणि पटकन येईन. कॅश, अगं मला तुझी ही तळमळ बघवत नाहीये ग. पण जर तू माझ्या खोलीत गेलीस आणि त्या गायत्रीजींनी बघितलं तर मला दुसरी परीक्षा द्यावी लागेल आणि ते नकोय बाबा मला. हे बघ, तू अशी नाराज होऊ नकोस. माझ्याकडे ना एक आयडिया आहे. कुठली? नको बाबा, जाऊ दे. वहिनी असं काय करता तुम्ही? ऐका ऐका ना, कुठली आयडिया सांगा ना मला, मी विचारते ना तुम्हाला. हे बघ, आपल्याकडे बाहेर गाड्या आहेत ना. हो. त्या गाड्यांच्या आरशात जाऊन स्वतःचा चेहरा बघ ना. माय गॉड, वहिनी काय ब्रिलियंट आयडिया सुचवली हो तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. अहो पण एक प्रॉब्लेम आहे. काय? त्या गायत्रीजींबद्दल राहू दे, काही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, जर त्या खाली आल्या ना तर मी तुला इशारा करीन. हा वहिनी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कशाला, मोठी वहिनी आहे मी तुझी. तितकं तर करू शकते ना मी तुझ्यासाठी. हे घे, हा प्रसाद घे. जा, घाबरू नको, जा जा. अगं पटकन जा. हा. काशी,
सासूबाई, सासूबाई, काय झालं? तुम्ही एवढ्या तातडीने मला बोलवून घेतलं, काही काम होतं का? काशी म्हणाली की तू तिला आरशात बघायला भाग पाडलंस म्हणून. काय छान, आता हिला मी सापडले. आरशात स्वतःचा चेहरा पाहायला ही गेली होती, तेही तुमच्या समोर, आणि दोषी मात्र मला ठरवतीये. बहिणी किती खोटं बोलताय तुम्ही. अहो तुम्हीच म्हणाला होता की. काय काय म्हणाले होते मी? म्हणजे आता मी जीव द्यायला सांगितलं, तू जाऊन जीव देणारेस की काय? बहिणी, उगाच काहीतरी बोलून विषय बदलू नका तुम्ही. माझ्या नाकावर डाग आहे हे तुम्हीच म्हणाला होतात, आणि त्याच्यासाठी गाडीच्या आरशात जाऊन तोंड पाहून ये हाही सल्ला तुम्हीच दिला होता मला. अगं आता तुझ्या नाकावर डाग नसताना मी तुला काळा डाग आहे हे सांगायला मला काय वेड लागलाय की काय? बहिणी, तुम्ही सासूबाईंना फसवू शकता, मला नाही. नाही, आपल्या दोघींमध्ये काय बोलणं झालंय हे तुम्हालाही माहितीये आणि मलाही माहितीये. सासूबाई, मी तुमची शपथ घेऊन सांगते, अहो ह्या म्हणाल्या होत्या की. गप्पा बसा दोघी. तुम्ही एकमेकींवर कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आता फक्त मी काय सांगते ते ऐकायचं. काशी, मी तुला आरशात पाहायचं नाही सांगितलेलं असतानाही तू आरशात पाहिलंस. का पाहिलंस? उत्तर नसेल तर झालेल्या चुकीची शिक्षा भोगायला तयार हो. आता दिवाळी जवळ येते. मी असं ऐकलंय की या घराची साफसफाई करायला बाहेरून मजूर बोलवले जातात. हो हो सासूबाई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. यावर्षी ते मजूर येणार नाहीत. तू आरसा पाहिल्याची शिक्षा म्हणून बागेची आणि घराची सगळी साफसफाई तुला करायची. आणि अभिलाषा, या सगळ्या कामात तू तिची मदत करायचीस. अहो पण सासूबाई, कॅशच्या चुकीची शिक्षा तुम्ही मला का देताय? अभिलाषा, तू मौनव्रत तोडलं होतं तेव्हा मी तुला काय म्हटलं होतं लक्षात आहे? काय काय म्हणाला होता तुम्ही? हेच की तुझी शिक्षा उधार राहिली आहे, ती आता पूर्ण करायची. चला, भांडणात वेळ घालवू नका, लवकर लवकर कामं करा. दिवस कमी आहेत आणि काम जास्त आहे. कम ऑन. वहिनी, आज जे काही घडलंय ना ते माझ्या चांगलंच लक्षात आहे, आणि तुम्ही जे घडवून आणलंय ना ते तुम्ही लक्षात ठेवा. नाही, या सगळ्या गोष्टीची मी परतफेड तर करेनच. एकच खेळ अशा पद्धतीने खेळेन ना की सगळं काही फिनिश होईल. काशी, त्याआधी मीही तुला घराबाहेर काढलेलं असेल हे तूही लक्षात ठेव. सासूबाई